रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। वारणा आणि शरद साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन। गत हंगामातील ऊसास प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी। गत गळीत हंगामात तुटलेल्या ऊसासाठी प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारणा सहकारी साखर कारखाना वारणा नगर आणि शरद सहकारी साखर कारखाना नरंदे यांच्या प्रशासनाकडे केली आहे। याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शरद साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिनाथ आवटी यांनी स्वीकारले, तर वारणा साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ संचालक शहाजीराव पाटील यांनी निवेदन स्वीकारले। गत हंगामात तुटलेल्या ऊसापासून मिळालेल्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाले आहेत। यंदाही साखर विक्रीच्या बाजारात तेजी असून साखरेला चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे कारखान्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे। दुसरीकडे चालू वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खतांचे आणि औषधाचे वाढलेले दर, ऊस तोडणी, मजुरी आणि तसेच वाहतूक खर्चातील वाढीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी गतवर्षी तुटलेल्या ऊसासाठी प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। कारखान्याने हा दुसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारी साखर आणि उपपदार्थ रोखण्यात येतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। त्यामुळे शरद सहकारी साखर कारखाना आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन या मागणीबाबत काय निर्णय घेते याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अण्णा मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, जिल्हा अध्यक्ष धनाजी पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुधीर मगदूम, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावडे। 300 रुपये मिळाला पाहिजे। प्रामुख्याने ह्या 15 दिवसात कारखाना बोर्डानं प्रशासनानं योग्य ते निर्णय घ्यावा, नाहीतर ते आंदोलन आणि साखर अडवायचं नाईलाजानं आम्हाला निर्णय घ्यावा लागतो। आता साखरेचे दर वाढल्यात, तेव्हा द्यायला काय हरकत नाही। आणि त्याच्याबरोबर जे गळीत हंगाम संपल्याबरोबर 119 रुपये देणार होते महिन्याच्या आत, ते सुद्धा अद्याप दिलेलं नाही। ते सुद्धा ह्याबरोबरच ताबडतोब ह्या 15 दिवसाच्या आत मिळालं पाहिजेत अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची, शेतकरी संघटनेची मागणी आहे। स्वाभिमानी शेतकरी विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।